आपल्या सर्वांना सविनय जयभीम. आणि प्रस्थापित ज्ञान व्यवहारांच्या संस्थांच्या बाहेर असून अत्यंत मूलगामी महत्त्वपूर्ण असं तत्वज्ञानाचं आणि एकूणच ज्ञान व्यवहाराचं काम ज्यांनी केलं आणि हे करत असताना तत्वज्ञानाच्या संदर्भात एकूणच विचारांच्या संदर्भात एक पर्यायी ऑल्टरनेटिव्ह डिस्कोर्स उभा केला आणि तो डिस्कोर्स हा फक्त ओके ठीक आहे, तो पर्यायी डिस्कोर्स उभा केला आणि तो डिस्कोर्स उभा करताना इतिहासाची पुनर्मांडणी करत असतानाच इतिहासाची नवीन साधनांचा शोध घेतला आणि या साधनांचा अन्वयार्थ लावण्यासाठी स्वतःची सिद्धता केली. म्हणजे पाली, संस्कृत नंतर काळात शिकले. एवढं तसं महत्त्वाचं काम ज्यांनी केलं आणि हे काम पुन्हा सामाजिक क्रांतीच्या उद्देशाने प्रेरित असं हे काम जे केलं त्या कामाला तशा अर्थाने आधुनिक महाराष्ट्रामध्ये असं दुसरं उदाहरण आपल्याला मिळत नाही. आणि ते असल्या कारणाने एक फार महत्त्वाचा असा विचारवंत आपल्याला लाभलेला आहे आणि त्याची ही सत्वांचा जन्मशताब्दी महोत्सव आपण साजरा करतो. त्यांचं ज्ञानाचं विवेचन एवढं व्यापक आहे की त्याचं साकल्याने विचार करायचं म्हटलं तर आपल्याला खरंच फार वेळ लागतो. म्हणजे एक 5-6 वर्ष लागतील की जेणेकरून सगळ्यांनी बसून त्याचा एक नीट असा एक आपलं पट मांडला. पण आजचा जो विषय त्या निमित्ताने आपण जो ठेवलेला आहे तर त्या विषयासंदर्भात एक 3 मुद्दे फक्त मी आपल्यासमोर मांडले. जात, वर्ग आणि स्त्री दास्य अंतासाठीची लोकशाही क्रांती आणि त्या क्रांतीसमोर असलेली आव्हान हा मला वाटतं प्रामुख्याने ब्रॉड विषय असा. आपण एका निर्णायक अशा एका क्षणावर उभे आहोत आणि तो असा आहे की ज्यांचं शोषण होत आहे, जे माणुसकी हरवून बसले, ज्यांचा आवाज नष्ट झाला आहे, अशांना हा आवाज नष्ट करणाऱ्या, शोषण करणाऱ्या व्यवस्थेतच सामावून घ्यायचं फार मोठं सांस्कृतिक आणि भौतिक राजकारणाच्या क्षणावर आपण आज आहोत. म्हणजे एका बाजूला कॉर्पोरेट भांडवली व्यवस्थेमध्येच लोकशाही शक्य आहे. म्हणजे लोकशाही असणं फार गरजेचं आहे. पण लोकशाही कुठे आहे? जिथे कॉर्पोरेट भांडवली व्यवस्था आहे तिथेच लोकशाही आहे. किंवा लोकशाहीचं ते एक महत्त्वाचं एक मार्कर आहे. आणि दुसऱ्या बाजूला जातीच्या संदर्भातली विषमता, त्यातलं शोषण, जातीची हिंसा यांना बगल देऊन धार्मिक कम्युनिटी निर्माण होऊ शकते. हिंदुत्व ही अशी धार्मिक कम्युनिटी आहे की जिथे जातीय असमानता, जातीय अन्याय, जातीय शोषण, जातीय हिंसा याची चर्चा करण्याची गरज भासत नाही. उलट ज्यांच्यावर हिंसा होते, ज्यांच्या शोषण होतंय, ज्यांच्यावर अन्याय होतोय अशांनाच बरोबर घेऊन हिंदुत्वाची एक कम्युनिटी आपण स्थापन करू शकतो. अशा एका विशिष्ट टप्प्यावर आज आपण आहोत. म्हणजे अन्याय, शोषण, आवाज नसणं
हे जे किंवा ज्यांचा हा आवाज नाही त्यांना जे त्यांचं शोषण करताय त्यांनी आणि त्यांच्या हितासाठी चालणाऱ्या व्यवस्थेमध्ये सामावून घेणं, त्यांनाच त्या व्यवस्थेमध्ये सामावून घेणं, ह्या एका टप्प्यावर आज आपण आहोत. आणि अशा वेळेला या शोषणाच्या अंताचं राजकारण कसं करावं हा प्रश्न आहे. संस्कृतीच्या माध्यमातून डॉक्टर उमेश वगाडे यांनी आम्ही सातत्याने या संदर्भात बोललेलो आहोत की संस्कृती आणि एकूणच म्हणजे कल्चरल प्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शोषणाची जाणीवच होणार नाही. आपल्याला आपलं शोषण म्हणून दिसण्याऐवजी जगण्याचा तोच एक मार्ग आहे असं वाटावं, किंबहुना आपल्या शोषणातच आपली मुक्ती आहे असे भास आपल्याला व्हावेत. अशा प्रकारचं व्यूहरचना आणि अशा प्रकारचं षडयंत्र अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने, अत्यंत पद्धतशीरपणे ठसवण्याचा प्रयत्न गेले 50-60 वर्षात फार मोठ्या प्रमाणात आणि जोरकसपणे झालेला आहे. अशा वेळेला जाती अंत म्हणजे जातीय शोषण, हिंसा, दडपणूक याचा अंत कसा करायचा हा तशा अर्थाने महत्त्वाचा प्रश्न आहे. या संदर्भात 1 ते 2 पुन्हा आणखी मुद्दे मांडतो. जातीच्या संदर्भातल्या जो अभ्यास झाले म्हणजे अकॅडमिक चर्चा जातीची काय झाली तर 2 पद्धतीने झाली, 2 ते 3 पद्धती. पहिली गोष्ट ज्यांनी जातीच्या संदर्भातलं समाजशास्त्र मांडलं अगोदर, पारंपरिक समाजशास्त्र, त्यांनी काय मांडलं की भारताच्या समाज व्यवस्थेचं जात हे मुख्य त्याचे मुख्य लक्षण आहे आणि ते मुख्य लक्षण ती जात कास्ट ॲज सोशल ऑर्गनायझेशन ऑफ इंडियन सोसायटी. भारतीय समाज व्यवस्था निर्धारित करणारं जात एक महत्त्वाचं हे आहे. एक दुसरं, कास्ट आर आयडिओलॉजिकल इन ओरिएंटेशन, म्हणजे कास्ट हा इथली जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीचा भाग आहे. त्याच्या विरोधी कुठला आहे तर जात हे भौतिक शोषणाचं हत्यार आहे. हे 2 प्रवाह आहेत, आयडिओलॉजिकल अँड मटेरियल. कास्ट आर प्रायमरली आयडिओलॉजिकल और कास्ट आर प्रायमरली मटेरियलिस्टिक इन ओरिएंटेशन. हे 2 प्रवाह आहेत. तिसरे जे हे आले त्यांचं म्हणणं असं आहे की असं आपण जरी मांडलं तरी प्रत्यक्षात जात कशी काम करते याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि तो कसा होईल म्हणजे मग जात आणि जमीन, जात आणि संसाधनांवरची मालकी, जात आणखीन सत्ता ह्या दैनंदिन व्यवहारामध्ये कशा घडतात ह्या बघितल्या पाहिजेत, तरच आपल्याला जातीचं वास्तव कळू शकेल. जातीचं वास्तव समजून जर घ्यायचं असेल तर कॉन्क्रीट लेवलला दैनंदिन जीवनामध्ये जात कशी जातीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व्यवहार कसे होतात याचं आकलन झालं पाहिजे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये पार्थ चॅटर्जीने एक आणखी महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की आपण जातीला असं पॅन इंडिया असं स्वरूप देतोय तर त्याच्याऐवजी जातीला आपण रिजनल फॉर्मेशन्स म्हणून बघितलं पाहिजे. हे एका ठिकाणी ही जात इथे आहे, दुसऱ्या ठिकाणी ही जात आणखी दुसरीकडे बघितली. म्हणून जातीच्या संदर्भातला अभ्यास हा युनिव्हर्सल पॅन इंडियन करण्याच्या ऐवजी रिजनल स्पेसिफिक अशा पद्धतीने व्हायला पाहिजे असे गुण आहेत. चौथा अभ्यास दृष्टिकोन कुठला होता की ज्यांनी जातीच्या माध्यमातून शोषण अनुभवले ते ज्या वेळेला या ज्ञान व्यवहारामध्ये आले तर त्यांनी त्यांचा जीवनाचे अनुभव हे ज्ञान व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला आणि तिथे त्यांच्या दृष्टिकोनातून जात कशी दिसते हा एक आणखी महत्त्वाचा प्रवाह आहे. पण या सर्व प्रवाहांमध्ये हे सगळे प्रस्थापित हे प्रवाह आहेत आणि आम्ही ज्या वेळेला या व्यवस्थेमध्ये आलो ज्ञान व्यवहाराच्या तेव्हा मग
जात ही कशी मुळात शोषणावर आधारलेली आहे, जातीमध्ये दमन कसं आहे, हिंसा कशी आहे, याची जोरकस मांडणी करायचा प्रयत्न केला. पण आम्ही आमच्या अनुभवाच्या आधारे जात व्यवस्था काय आहे याचं आकलन करत होतो. तर प्रस्थापित जे समाजशास्त्रज्ञ आहेत ते जात ही भारताची सोशल ऑर्गनायझेशन म्हणून त्याकडे बघत होते, एक ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणून बघत होते. वी वर लुकिंग ॲट इट ॲज एक्सपिरियन्शियल रियालिटी, या दोन पद्धती. पण या सर्व व्यवहारामध्ये आमच्याकडून झालेली चूक अशी आहे की आम्ही जातीच्या माध्यमातून निर्माण होणारा प्रिव्हिलेज जो आहे, सत्ता जो सत्ता संबंध नाही, सत्ता संसाधनांवरची मालकी, रिस्पेक्ट किंवा सन्मानावरची मालकी, याच्या संदर्भात मात्र आम्ही कुठलाही अभ्यास केला नाही. उलट विशिष्ट प्रकारच्या जातींना निर्माण होणारी त्यांची सत्ता, त्यांच्यावर संसाधनावरची त्यांची मालकी ही गृहीत धरली गेली. म्हणजे आपण कास्ट ॲज प्रिव्हिलेज ह्याची मात्र कुठेही चर्चा, जाती चर्चेच्या विश्वास झालेली नाही. उलट डॉमिनन्स, पॉवर आणि रिस्पेक्ट यांच्यावरचं डॉमिनन्स हे टेकन फॉर ग्रांटेड किंवा नॉर्मलाइज अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांची सत्ता, ज्यांच्या सत्तेसाठी, ज्यांच्या संसाधनाच्या मालकीसाठी जात निरंतरपणे कार्य करते याच्याकडे मात्र दुर्लक्ष. जाती अंताचा, आम्हाला जाती अंताची गरज आहे, पण ज्यांचे हितसंबंध, ज्यांचे सत्ता व्यवस्थांवरचं ज्यांचं स्वामित्व, सांस्कृतिक, भौतिक, सामाजिक, आर्थिक, हे स्वामित्व ज्यांचं टिकून आहे त्यांना जात मोडावी असं का वाटेल? उलट जात मोडावी असं वाटण्याची गरजच नाही. आणि आपण सर्वांनी केलेले जे लढे आहेत, जे शोषितांचे लढे आहेत, त्यांनी जात मोडू शकते का? त्यांनी जात मोडता येणं शक्य नाही. कारण जात जसा वर्ग देखील विशिष्ट प्रकारच्या हितसंबंधांना पुनरुत्पादित करतोय. आणि हे हितसंबंध जे आहेत, हे हितसंबंध जातीच्या माध्यमातून निरंतरपणे पुन्हा पुन्हा प्रस्थापित होत आहे. मग अशा प्रस्थापित करणाऱ्या घटकांना जात नष्ट करणं का गरजेचं वाटेल? बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो हे ॲनिमेशन ऑफ कास्ट जे भाषण ते करणार होते ते तेवढं समोर करणार होते. जातपात तोडक म्हणणं जे काय ते दयानंद स्वामींच्या आर्य समाजाचे लोक जे होते, म्हणजे पुन्हा प्रस्थापित जातीच्या प्रस्थापित लोकांना जात नको, कारण ते हिंदू कम्युनिटीच्या मध्ये अडसर येते म्हणून जात नको असं जातपात तोडक म्हणण्याचं हे. पण ते पुन्हा प्रस्थापित जात समूह होते. त्या प्रस्थापित जात समूहांसमोर त्यांनी केलेलं ते भाषण आहे. ओके, आता गोष्ट अशी आहे की हे भाषण फक्त नंतर दोन लोकांनी वाचलं. कोणी ज्याच्यासाठी लिहिलेलं आहे ते, एक महात्मा गांधी आणि दुसरे आता अरुंधती रॉय. याच्याशिवाय आपण वाचलं, पण हे भाषण दुसरं कोणी वाचलंच नाही. म्हणजे ज्यांच्यासाठी हे भाषण लिहिलं होतं त्यांनी हे भाषण ऐकलं देखील नाही, वाचलं देखील नाही. म्हणजे तुम्ही त्याची 75वी साजरी केली, काय काय गोष्टी केल्या, पण ज्यांच्यामुळे जात टिकून आहे, ज्यांच्या हितसंबंधांचं जात रक्षण करते, अशा हितसंबंधांना याच्यामुळे साधा धक्का देखील लागला, ओळखणा देखील होत नाही. ओके, असं जर असेल तर मग जाती अंताची लोकशाहीच्या माध्यमातून जाती अंत कसा करावा, जाती अंत लोकशाहीच्या माध्यमातून शक्य आहे का, याचा मुलगामी विचार आपल्याला करण्याची गरज आहे. म्हणजे हे नुसतं आपलं हे नाही काय तर म्हणतो आपण, पण मला पडलेला हा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, आता कल्चरल प्रोडक्शनच्या माध्यमातून तुम्ही वेगळा विचार करूच नये याची एवढ्या पद्धतशीरपणे असा हे झालेला आहे की तुम्हाला
त्यांनी दिलेल्या व्यवस्थेतच तुम्हाला आखून त्या तिथून म्हणजे तुम्ही प्रतिरोधाची देखील प्रवाह तिथूनच निर्माण करा किंवा तिथूनच बोला. म्हणजे तुम्ही काय बोलला तर काय काय गोष्टी होऊ शकतात तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने इन्क्लुडिंग तुमचा आवाज दाबण्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे आणि तुम्हाला नष्ट करण्याचे देखील अनेक प्रकार आहेत. ही ज्या ह्या दोन ज्या गोष्टी आहेत आता गेले 3 वर्षभर 2 वर्ष गाझाचा भयानक संवाद सुरू आहे. भयानक म्हणजे दररोज लहान मुलं एक सगळी मारली जात आहेत. जगातल्या कुठल्याही शक्ती ते थांबवू शकत नाही. म्हणजे अशा लेवलला आलोत ना थांबलं पाहिजे असं सर्वांना वाटतंय. पण जगातले कुठलेही देश निर्णायक पद्धतीने इस्रायलने हे थांबवावं असं मात्र हे somehow it is not stopping. जाती हिंसा कंटिन्युअसली ऑन म्हणजे त्याला काय म्हणतात ते त्याला एक निरंतर पद्धतीने चालणारी प्रक्रिया असते. मग त्याला एक विशिष्ट असं एक हे आहे कंटिन्युअम कास्ट व्हायलन्स ॲज अ कंटिन्युअम. म्हणजे जेव्हा व्हायलन्स नाही तेव्हा देखील व्हायलन्सचा विचार आहे. म्हणजे ते इव्हेंट्स नाहीत तर इव्हेंट्सच्या मधला पीस पिरियड आहे तो देखील व्हायलंट आहे. असं एक कास्ट कंटिन्युअम आहे. आणि या कास्ट कंटिन्युअमचं हे या सातत्याने बघतोयच का असं असूनही हिंदुत्वासारखी कम्युनिटी उभं राहू शकते. हा हे हा फार मोठा म्हणजे विचार करायला लावणारा किंवा धक्कादायक गोष्ट आहे की एवढं भयानक हिंसा अन्याय अत्याचार शोषण असतानाही हिंदुत्वासारखी कम्युनिटी उभं राहू शकते. याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे जाती अंधश्रद्धा काय आपण काय बघावं काय ऐकावं म्युझिक काय ऐकावं आपण काय बघावं काय खावं कुठे जावं ह्या सर्व गोष्टी एका बाजूला फार सेंट्रलाइज पद्धतीने नियंत्रित होत आहेत. म्हणजे काय खावं तर आहेच कोणाकडून आपल्याकडे. याने बीफ खाल्लं म्हणून हा प्रॉब्लेम त्याने ते खाल्लं म्हणून हा प्रॉब्लेम वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहेतच. पण काय खावं काय पाहावं काय घालावं कपडे म्हणून या संपूर्ण रिप्रेझेंटेशनल आणि संस्कृती म्हणून याच्यावरचं एक नियंत्रणकारी अशी एक संस्था आहे की जी या प्रत्येक गोष्टी तुमच्यावर लादते. दुसऱ्या बाजूला इथे विविधतेला देखील वाव आहे. म्हणजे ही प्रस्थापित वर्गाची त्यांचं स्वामित्व अबाधित ठेवूनच विविधता सेलिब्रेट केली जाऊ शकते. कशी एव्हरीवन हॅज अ प्लेस एव्हरीवन शुड बी इन देअर प्लेस. इथे प्रत्येकाला जागा आहे पण प्रत्येकाने दिलेल्या जागेत राहायचं आहे. मग तुम्ही हे आलं गणपती साजरा करा मग ते आलं हे करा मग ते ढोल ताशा वाजायचे सगळं दिसत आहेत ना तुम्हाला किती दिसत आहेत ते तुमच्या त्या ह्याच्या मेम्सवर ढोल ताशा वाजवणारे सेलिब्रिटी. म्हणजे गाझामध्ये माणसं मरतायत त्याचं आम्हाला काही वाटू नये म्हणून आम्ही ढोल वाजवतो. म्हणजे ढोल वाजवणे ह्याचा अर्थ ही बधीर करणाऱ्या ह्या ज्या व्यवस्था आहेत तुम्हाला या बधीर करणाऱ्या व्यवस्था फार खोलवर आणि सिस्टमॅटिक पद्धतीने तुमचं स्वत्व आणि तुमचे चिकित्सक बुद्धी त्याच्यावर तरी काबीज करते. आणि ह्या चिकित्सक बुद्धी नष्ट होणे हेच मला वाटतं ही सत्ता निरंतर होण्यामागचं एक महत्त्वाचं आहे. मग अशा वेळेला जाती मोडायच्या कशा हा तसा शरद पाटलांच्या आठवण करताना हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मला आणखीन एक असा एक प्रश्न पडला होता. मी हा थोडासा वोकल प्रश्न म्हणून मांडतो. इतिहासाची पुनर्मांडणी करणं क्रांती करण्यासाठी सामाजिक करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वादच नाही. पण त्याच्यातला एक धोका असा असू शकतो का की आपण इतिहासामध्ये अडकू शकतो. इतिहासामध्ये हा एक धोका आहे. आणि तो धोका ह्यासाठी आहे
त्या धोक्याचा आणखीन एक दुसरा स्तर काय आहे? आता आपण मनुस्मृती किंवा तद्दन त्या प्रकारचे जे काही ग्रंथ आहेत, या ग्रंथांना आपण एक स्टेबल असं स्वरूप दिलं आहे. कसं स्वरूप दिलं आहे की या ग्रंथांच्या आधारे समाजाची मांडणी झाली होती असं आपण गृहीत धरतोय. म्हणजे हे टेक्स्ट वर सो पॉवरफुल दॅट दे कुड ट्रान्सलेट इन टू रियालिटी. पण ते तसं होतं का खरंच? म्हणजे व्हॉट इज इंडिया? इंडियाज कास्ट. व्हॉट इज कास्ट? ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, शूद्र. दिस इज फोर डिव्हिजन. हे एवढं ठासून आपण घेतलेलं आहे. आणि आपण काय म्हटलंय की लुक, इथल्या धर्मग्रंथांमध्ये ही अशी मांडणी आहे. पण हे ब्राह्मणी धर्मग्रंथ जे आहेत ते खरंच एवढे केपेबल होते काय की ज्याच्या माध्यमातून ॲक्च्युअल सामाजिक, भौतिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवहार घडला तसाच्या तसा, म्हणजे त्याच्यावर हुकूम ज्याला आपण म्हणू. तर आपल्याला असं दिसेल की नो, म्हणजे हे टेक्स्ट आहे. टेक्स्ट ॲज अन आयडिओलॉजी, टेक्स्ट ॲज थॉट एक्झिस्ट. पण त्या टेक्स्टच्या नुसार समाजाची, तिथल्या आर्थिक, सांस्कृतिक व्यवस्थेची जडणघडण तशीच्या तशी झाले असं दिसत नाही. उलट आपण ते केल्याने ह्या टेक्स्टला एक असं एवढं मोठं महत्त्व नुसतं की त्याला एक एवढं डॉमिनन्स प्राप्त झालं, त्याला एक शक्ती प्राप्त झाली, त्याला एक एवढं काय एक निर्णायक अशी एक शक्ती प्राप्त झाली की जी ती मुळात नसावी. म्हणजे ग्रंथ अनेक आहेत ना, ग्रंथ अनेक आहेत, पौराणिक कथा अनेक आहेत, पण त्या तशाच त्याच्यावर हुकूम समाज व्यवस्थेची जडण झाली का? ते झाले असं मानणं म्हणजे पुन्हा परत त्या सत्ता, सांस्कृतिक सत्ता व्यवस्थेला निरंतरत्व प्राप्त करणं अशातला एक. म्हणजे आपण त्याला मोर रिअल दॅन रियालिटी अशा पद्धतीने आपण जसं बघतोय का की मोर पॉवरफुल दॅन देव. जर ती सत्ता कशी असेल तर शरद पाटलांनी म्हटल्याप्रमाणे तुला काउंटर देखील होतच ना. मग ते जे काउंटर आहे त्या काउंटरने निर्धारित केलेली समाजव्यवस्था कुठे आहे हा प्रश्न आहे. पण त्याने पण निर्धारित केली असेल समाजव्यवस्था नाही का? तर ह्या डिस्कोर्सने, जर ब्राह्मणी डिस्कोर्सने समाजव्यवस्था निर्धारित केली होती असं आपण जर मानतो, तर त्याच वेळेला अब्राह्मणी व्यवस्थेने देखील सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक व्यवस्था निर्माण केल्या असाव्यात. आणि असं म्हणायला वाव आहे. पण प्रश्न असा आहे की आपण ह्या ज्या टेक्स्ट आयडिओलॉजी म्हणून अस्तित्वात होत्या, आपण त्यांना कॉन्क्रीट स्वरूप प्राप्त केलं आणि म्हणून आपण त्यांना आता सत्तेची स्थानं म्हणून आपण त्यांना लेजिटिमेसी किंवा मान्यता दिली. तर याचा देखील मला वाटतं या निमित्ताने विचार करायला पाहिजे. थँक्यू.